इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्यून प्लाझा मॉल, एकाच ठिकाणी सिनेमा, रेस्टॉरंट्स, नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय. आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्यून स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉप्ससह तुमच्यासाठी उत्तम पत्ता. उत्तम प्रकाश टॉकीज, चांदणी चौकाजवळ. मनोरंजन, खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या. फॉर्च्यून शा ग्रुप, इचलकरंजी. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधत JSB प्रोडक्शन प्रस्तुत अंबाबाई गाणं प्रदर्शित. गाण्यातून दिला सामाजिक संदेश. दिग्दर्शक विकी वागणे अंबाबाई गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा. सोशल मीडियावर गाण्याची चर्चा. अवधूत गुप्ते यांच्या पावणं जेवला काय आणि सबसे कातील गौतमी पाटील चीज लई कडक या सुपरहिट गाण्याचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकांचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. संगीत क्षेत्रात गोंधळावर रॅप करण्याचा अनोखा प्रयोग पहिल्यांदाच झाला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त JSB प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित अंबाबाई गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भूमिका साकारली आहे. विकी वाघ यांनी हे गाणं लिहिलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शनही केलं आहे. या गाण्याचे कोरिओग्राफर राहुल पांडे आहेत, तसेच DOP जॅक्सन कॅली हे आहेत. या गाण्याचे संगीत संयोजन स्मित सोनटक्के आणि रिदम प्रोग्रॅमिंग अमोल नाईक यांनी केलं आहे. या गाण्याची प्रसिद्धी विनया सावंत आणि फॉरएव्हर PR या कंपनीने केली आहे. अंबाबाई गाण्याची निर्मिती JSB प्रोडक्शन यांनी केली आहे. हे गाणं कोल्हापूर येथे चित्रित करण्यात आलं आहे. दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो. मला खूप दिवसांपासून एखादं एनर्जेटिक गाणं करायचं होतं. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी अंबाबाई गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोजिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाणं रेकॉर्ड करायचं ठरवलं. मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लक्षित करतो आणि त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही. किन्नर, संबळवादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी, जोगवा मागणाऱ्या जोगतीन या महाराष्ट्रातील पिढ्यानपिढ्या आपला वारसा व संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी अंबाबाई गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो. पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो. अंबाबाई गाणं संपूर्ण टीमने न झोपता सलग 24 तास शूट केलं, कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली. या गाण्यातून प्रेक्षकांना सगळ्यांचा आदर करा हा संदेश मिळतो. प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलंसं करेल यात शंका नाही. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्याप्रमाणे अंबाबाई गाण्याला खूप प्रेम द्या. तुम्हा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा. पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमजद इनामदारसह संपादक डॉक्टर युवराज मोरे. नमस्ते मित्रांनो, माझं नाव करण गायकवाड आणि आमचं नुकतंच एक गाणं प्रदर्शित झालं अंबाबाई. त्या गाण्यामध्ये मी एक अंबाबाईची भूमिका केली. त्याच्या अंगात इथे माता लुकमध्ये मी आहे, मेन डान्सरमध्ये. सो प्लीज जावा तुम्ही सगळेजण जाऊन यूट्यूबवरती बघा. हे आपलं नुकतेच रिलीज झालेलं गाणं तुमच्या सगळ्यांचं मतपस्तीस उतरावं हीच आमची इच्छा आहे. थँक्यू सो मच. अंबाबाई हे गाणं आता नुकतेच रिलीज झालेलं आहे आणि सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरं तर सांगण्याची गोष्ट ही आहे की ह्या गाण्यामध्ये सगळे कलाकार हे कोल्हापूरचेच आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांनी तर नक्कीच हे गाणं ऐकायला हवं ही माझी इच्छा आहे. सो लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा. थँक्यू. अंबाबाई आली आली याच गोंधळाना, अंबाबाई आली आली याच गोंधळाना. आईचा उधो दो 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 चालला, आईचा उधो दो 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 चालला. अंबाबाई आली आली याच गोंधळाना.